केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत बॅडमिंटन प्रशिक्षक किरण माकोडे यांना भाऊ काणे स्मृती उत्कृष्ट प्रशिक्षक पुरस्कार प्रदान। भाऊ काणे यांनी समर्पित भावनेतून खेळाडू घडवल्याचं गडकरींचं प्रतिपादन। कोल्हापुरात जबरी चोरी करणारी टोळी सापळा लावून जेरबंद। 2 मोबाईलसह एकूण 1,92,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई। निवडणुकीच्या काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची जोरदार कारवाई। 1.5 कोटींहून अधिक किमतीच्या दारू व इतर मुद्देमालासह 2.25 कोटी रुपयांची वाहनंही जप्त। वैद्यकशास्त्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढावा। डॉक्टर आनंद देशपांडे यांनी डॉक्टर अविनाश भोंडवे, डॉक्टर दीपक शिकारपूर लिखित आरोग्य सेवेतील डिजिटल आणि AI क्रांती पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी व्यक्त केली अपेक्षा। जालना जिल्ह्यात विजांच्या कडकडाट आणि जोरदार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी। वीज कोसळून 1 जण ठार, 4 जनावरही दगावली। नागरिकांचा उन्हापासून बचाव व्हावा म्हणून नागपूर महानगरपालिकेनं सिव्हिल लाईन परिसरातील GPO चौकात बांधलं ग्रीन नेट। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील यक्षगान आणि दशावताराचे अभ्यासक प्राध्यापक विजयकुमार फातर्फेकर यांच्या प्रयत्नातून मराठीतून प्रथमच सादर करण्यात आलं यक्षगान। वाशिमच्या चोरत गावात गोठ्यात बांधलेल्या गुरांवर बिबट्याचा जीवघेणा हल्ला। हल्ल्यात वासरू ठार। चंद्रपूर जिल्ह्यात राष्ट्रीय आणि राज्य मार्गांचा विस्तार होताना वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सरसावला परिवहन विभाग। स्पीड गनसह आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज अशा 5 वाहनांच्या मदतीनं 15 तालुक्यातील रस्ता सुरक्षेची सांभाळणार जबाबदारी। श्री साईबाबा संस्थानचे श्री साईबाबा हॉस्पिटल आणि एक्स-रे विभागाकरता मायलॉन लॅबोरेटरीज यांच्याकडून 1,15,00,000 रुपये किमतीची 2 अद्ययावत एक्स-रे यंत्र देणगी स्वरूपात प्राप्त। आणि देशभरातील रुग्णांचं आशास्थान असलेलं मुंबईच्या जे रुग्णालयास कार्यान्वित होऊन आज पूर्ण झाली 250हून अधिक वर्ष। पुढील बातम्यांकडे। फ्रान्समध्ये 77व्या कान चित्रपट